पर आज का सवाल तो आमदार के ऊपर ही है, घर के अंदर ही है कि महापौर डिंपल मेहता संजय सुर्वे के नाम का कोई भी फ्लैट वहां पर नहीं है। लोकसभा चुनाव के बाद से ही भारतीय जनता पार्टी पर डबल वोटर आईडी कार्ड बनाकर जीत हासिल करने के आरोप लगते रहे हैं और अब इसी कड़ी में मीरा भाईंदर कांग्रेस द्वारा बड़ा धमाका किया गया है। कांग्रेस नेता मुजफ्फर हुसैन ने आज प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए चौंकाने वाले सबूत पेश किए। उनका दावा है कि बीजेपी के पूर्व विधायक नरेंद्र मेहता के परिवार समेत कई नेताओं के नाम एक नहीं बल्कि दो मतदाता सूचियों में दर्ज है। कांग्रेस प्रवक्ता दीपक बागरी ने तो बकायदा सबूत दिखाते हुए कहा कि 145 मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र और 146 ओड़ा मांझीवाड़ा विधानसभा क्षेत्र, इन दोनों जगहों पर एक ही नाम मौजूद है। हैरानी की बात तो ये है कि इसी सूची में बीजेपी की पूर्व महापौर डिंपल मेहता, उनके पति विनोद मेहता, पूर्व नगर सेवक संजय थेराड़े, कुसुम गुप्ता, रविकांत उपाध्याय और संजय सुर्वे जैसे भाजपा नेताओं के नाम शामिल है। इस प्रेस कॉन्फ्रेंस में और किस किस बात पर खुलासे किए गए, आइए सुनते हैं। 145 2024च्या विधानसभा मतदानामध्ये मीरा भाईंदरची माजी महापौर भाजपाची डिंपल विनोद मेहता, ज्यांचं 2017चं नगरसेवकच्या इलेक्शनमध्ये 146 ओळा मांझीवडे प्रभाग नंबर 12 मध्ये त्यांचा नाव आहे, तसंच एफिडेविटमध्ये त्याचा उल्लेख आहे। त्यांनी 2024 मध्ये 145 मीरा भाईंदर या ठिकाणी मतदान नोंदवलं। ती मतदार यादीमध्ये त्यांचं नाव स्पष्टपणे दिसतोय, त्यांचा परिवारचा दिसतोय। तेवढंच नव्हे तर त्यांनी इलेक्शनच्या दिवशी सकाळी 9 ते 11च्या मध्ये भाईंदर ईस्ट मध्ये रूम नंबर 3 त्या शाळेमध्ये जाऊन मतदान केलं। आमच्या इलेक्शन एजंटनी, जो वोटिंगसाठी माणसं आतमध्ये येतात तेव्हा बोलला जातो ना, हा 201 नंबर आला, 202 आला, 203 आला, तसा 199 नंबरवरती डिंपल मेहता त्यांनी मार्क करून ठेवलं होतं। ते आम्ही जनतेसमोर, मीडियाच्या समोर आज दाखवलं। तेवढंच नव्हे तर मागील 1 महिन्यापासून जेव्हापासून आम्ही वोट चोरीचा मुद्दा या ठिकाणी मांडतोय, त्या लाईनमध्ये वोटर जे उभे असतात, नॉर्मली कोणी व्हीआयपी गेलं तर लोकांना उत्सुकता असते, लोक त्यांचा व्हिडिओ काढत असतात, लोक बाहेर निघाल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी काढत असतात। त्यापैकी जनतेने आम्हाला तो व्हिडिओही पाठवून दिला, ज्याच्यामध्ये डिंपल मेहता त्या शाळेमध्ये 145 मतदारसंघात वोटिंग करताना जात असताना दिसते, बाहेर निघताना दिसते, ती शाळा दिसते, खोली नंबर दिसते। आणि त्यांनी संध्याकाळी फेसबुकवरती पोस्ट पण केलं की मी माझा मतदानाचा अधिकार आज वाजवलं, ते त्यांनी फेसबुकवरती पोस्ट सुद्धा केलं। भाजपाचे जनरल पब्लिक चुकीने मतदान नोंदणी करू शकतात, हे एखाद्या वेळी आपण समजू शकतो, पण लोकप्रतिनिधींनी 2 ठिकाणी विधानसभेमध्ये मतदार नोंदवायचं हे अपराध आहे। पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट प्रमाणे इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स फॉर अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह रजिस्टरिंग हिज नेम इन 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स। आणि यासाठी आम्ही संबंधित खात्यामध्ये, पोलीस इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही आपला रीतसर अर्ज त्या ठिकाणी सादर करणार आहोत। आणि आम्हाला माहिती आहे की इलेक्शन कमिशन काहीच करणार नाही, पोलीस प्रशासन काहीच करणार नाही, पण शेवटी आम्हाला या देशाची न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। आम्ही शेवटी कोर्टात जाणार, इलेक्शन कमिशनकडे ते सगळे वोटिंग करत असतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहे आणि आम्ही ते पिटिशन त्या ठिकाणी दाखल करणार। सर, गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता आणि असेच आरोप केले होते, पण त्यानंतर त्या इलेक्शन कमिशनने नाव डिलीट केले। या वेळेला जर तसं नाही झालं, तुम्ही काल सुद्धा विकास आघाडीचे सर्व नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केलं आणि जयंत पाटीलनी विशेषतः म्हटले त्या ठिकाणी
की ज्यांचं ऑब्जेक्शन घेतलं जातो त्यांचे नाव ऑनलाईन डिलीट होतात. याचा रिमोट कंट्रोल, याचा अर्थ असा आहे की इलेक्शन कमिशनकडे नाही, कोणतरी तिसऱ्या माणसाकडे आहे, असं जयंत पाटीलने त्या ठिकाणी उल्लेख केलं. ते सिद्ध झालेलं आहे की प्रिंटेड यादीमध्ये नाव असतात, कारण त्याच्यामध्ये आता डिलीट करू शकत नाही, कारण ते जनतेमध्ये आहे, पॉलिटिकल पार्टीजकडे आहे, म्हणून ऑनलाईन ते डिलीट करतात. सर जैसे कि आपने सुना, कांग्रेस का सीधा आरोप है कि ये सब कुछ चुनाव आयोग की आंखों के सामने और बीजेपी की मिलीभगत से वोट चोरी करने के लिए किया गया. मुजफ्फर हुसैन का तो साफ शब्दों में कहना है, ये लोकतंत्र की हत्या है. जनता का वोट चुराकर सत्ता हथियाने का षड्यंत्र रचा गया. अब देखना अहम होगा कि इन आरोपों के बाद चुनाव आयोग और बीजेपी की तरफ से क्या प्रतिक्रिया आती है. फिलहाल इस वीडियो के बारे में आपकी क्या राय है, कमेंट कर जरूर बताएं और ऐसी ही खबरों के लिए जुड़े रहिए एनबी लाइव के साथ.